जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा उघड. शौचालयाचे सांडपाणी थेट मोकळ्या जागेत. आठवडाभरानंतरही प्रशासन मूकबधीर. आठवडाभरापूर्वीच माध्यमांनी आवाज उठवला तरीही प्रशासन गप्प. आज दिनांक 26 गुरुवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बाजार समिती परिसरातील शौचालयाचे सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये न सोडता थेट मोकळ्या प्लॉटमध्ये सोडले जात असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मलमूत्र आणि सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरली असून डास मच्छरांची वाढ झपाट्याने होत आहे. परिणामी साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दररोज शेकडो व्यापारी, शेतकरी आणि हमाल या ठिकाणी ये जा करत असताना त्यांच्या आरोग्याशी सरळ खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. माध्यमांनी आवाज उठवला तरीही प्रशासन गप्प. या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक माध्यमांनी आठवडाभरापूर्वीच बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र एक आठवडा उलटूनही बाजार समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. माध्यमांच्या बातम्याची दखलही न घेता प्रशासनाने अक्षरशः निर्गठ्ठ भूमिका घेतल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात रंगली आहे. व्यापारी व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माध्यमे पुढे येत असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. सांडपाण्याचा प्रश्न कायम असतानाही त्यावर कारवाई न होणे हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे. जबाबदारी कोण घेणार? मराठवाड्यातील मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव अधिकाऱ्यांना शोभणारा नसल्याची तीव्र टीका होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासनाची ही बेफिक्री नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. बाजार समितीकडून उपाययोजनांची अपेक्षा जवळपास मावळली असून आता जिल्हाधिकारी जालना तसेच स्थानिक आमदार, खासदारांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरत आहे. शौचालयाच्या सांडपाण्याची तात्काळ योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी व शेतकरी वर्गातून दिला जात आहे. प्रशासन जागे होणार का की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार?